नॅशनल फेडरेशन ऑफ व्हिज्युअल इम्पायर्ड पर्सन वांगणी या अंध व्यक्तींसाठी असलेल्या संस्थेचा 14वा वर्धापन दिन अंबरनाथ येथील रोटरी हॉल येथे नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात दृष्टीहीन व्यक्तींच्या सुरेल आवाजांनी व स्वागत गीतांनी आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला। ही संस्था दृष्टीहीन व्यक्तींना छोट्या छोट्या प्रकल्पाद्वारे स्वतःला सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आली। गेल्या काही वर्षात संस्थेमार्फत अनेक अंध व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून त्यांचे कौशल्य विकसित करणारी प्रशिक्षण संस्थेमार्फत घेतली जातात। संस्थेमार्फत दृष्टीहीन व्यक्तींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले आणि त्याच बरोबरीने अनेक कल्याणकारी प्रकल्पही जसे वैद्यकीय सुविधा आणि शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य नेहमीच केले जाते। संस्थेचे आगामी ध्येय वांगणी येथे स्वतःचे कार्यालय व प्रशिक्षण केंद्र स्थापन व्हावे असे मनोगत संस्थेचे अध्यक्ष श्री प्रजेश कालिदासन यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमास अनेक मान्यवरांचा सहभाग लाभला। श्री बालाजी प्रल्हाद किनीकर साहेब, आमदार अंबरनाथ विधानसभा, तसेच श्री रघुनाथ यमुल गुरुजी, दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच श्री धनराज सिंग चौधरी मानवहित फाउंडेशन, श्री संदीप मांजरेकर शिवसेना उपशहर प्रमुख, श्री संभाजी करमळकर शिवसेना उपशहर प्रमुख, श्री दिलीप थोरात उल्हासनगर महापालिका संघटना, श्री उमेश गुंजाळ उद्योजक, श्री निशात पाटील रती एकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सात फाउंडेशन अंबरनाथचे अध्यक्ष श्री प्रदीप कुलकर्णी, जॉइंट ग्रुप कल्याणचे श्री प्रमोद जोशी सर, अय्यर सर, जयश्री सातपुते मॅडम, श्रीलता मॅडम, ब्रह्मकुमारी संस्था घाटकोपर, खबी कन्स्ट्रक्शन, ग्रीन सिटीचे संजय मेटकर, सासमीरा कॉलेज, आरुद्रा संस्थेचे श्री विघ्नेश इत्यादी उपस्थित होते। तसेच स्वरमाला बाजूला माजी नगरसेवक मनसे श्री सर्जेराव माहुलकर भाजपा अंबरनाथ शहर अध्यक्ष यांनी कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा दिल्या। FRST फाउंडेशन मुंबई यांनी अंध व्यक्तींना सेफ्टी जॅकेट, तसेच जयश्री मॅडम रोटरी क्लब मुंबई, श्रीलता मॅडम घाटकोपर ब्रह्मकुमारी संघ यांनी दृष्टीहीन व्यक्तींना व्हाईट कॅन वाटप केले। आरुद्रा फाउंडेशनतर्फे सर्व महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले। या दृष्टीहीन कार्यक्रमाचा 300हून अधिक व्यक्तींनी लाभ घेतला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्टपणे संस्थेचे सचिव संभाजी बदर यांनी केले व त्यांना चैताली मेहता व स्मिता मेवाले यांनी उत्तम सहकार्य केले। नमस्कार। नॅशनल फेडरेशन ऑफ व्हिज्युअल इम्पेअर्ड पर्सन या संस्थेचा नुकताच दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी अंबरनाथ लोटरी क्लब हॉल या ठिकाणी साजरा करण्यात आला। तर आमचा वर्धापन दिवस साजरा करण्याचा किंवा चांगल्यात चांगले उपक्रम कार्यक्रम घेण्याचा हेतू या ठिकाणी वांगणी या ठिकाणी अंधांसाठी रोजगार निर्मित केंद्र तयार करून याच ठिकाणी अंधांना एक प्रशिक्षण देऊन नवीन रोजगाराची दिशा शोधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। तसेच याच ठिकाणी अंधांसाठी स्क्रबर, अगरबत्ती, मॉप, विविध प्रकारचे मॉप बनवण्याचं सुद्धा आम्ही एक मानस ठेवलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून खाली वर्किंग हॉस्टेलची सुद्धा अंध बांधवांसाठी आपल्या या संस्थेच्या माध्यमातून सुविधा करण्यात आलेली आहे। या सर्व गोष्टीसाठी प्रत्येक स्तरातील चांगल्या मान्यवरांनी मदत करावी आणि आतापर्यंत आम्हाला मदत करण्यात आलेली आहे। आमदार अंबरनाथचे श्री बालाजी किनीकर सर, त्यानंतर आपले आमच्या पुण्याचे आदरणीय गुरु रघुनाथ यमुल गुरुजी अशा आणि साद फाउंडेशन यांची आम्हाला वेळोवेळी मदत राहते आणि सोशल हिताय फाउंडेशन यांचे अध्यक्ष धनराजी चौधरी सर, अशा प्रत्येकाची मदत राहते। परत आम्ही सर्वांना अपील करतो, आम्ही ज्या वस्तू बनवतो आम्हाला अंधांना रोजगार देण्यासाठी क्वालिटीनं उभं राहायचं आहे। ती क्वालिटी मेंटेन करण्यासाठी व आम्हाला चांगल्यात चांगलं मार्गदर्शन रोजगार देण्यासाठी आपण मदत करावी ही सर्वांना नम्र विनंती। धन्यवाद।